Hello, good morning all. In this lecture, we will start our next concept, speculation. Speculation is an important function of stock exchange. In last lecture, we were learned what is meant by stock exchange, objective and its function, right? So त्याच्याच पुढचं एक फंक्शन आहे स्टॉक एक्सचेंज ते म्हणजे आहे स्पेक्युलेशन. So speculation is an important function of the stock exchange. Speculation means purchase or sell commodity with a view earning profit from future price changes. आणि आपण या स्टॉक एक्सचेंज मध्ये काय बघतो तर जिथे सिक्युरिटी ह्या एक्सचेंज केल्या जातात ओके सिक्युरिटी ह्या सेल केल्या जातात इश्यू केल्या जातात सो स्पेक्युलेशन हे यासाठी काय करेल हेल्प करेल सो स्पेक्युलेशन मीन्स परचेस और सेल of commodity with a view to earning profit from future price changes. Speculation is a short term transaction. Speculation काय आहे एक शॉर्ट टर्म ट्रान्झॅक्शन आहे जिथे कमॉडिटी काय होणार आहे तर परचेस आणि सेल होईल undertaken for the purpose of making capital gain not income that is dividend okay ज्याचा पर्पस काय आहे मेकिंग कॅपिटल गेन not income that is dividend. So traders involved in the speculation are called speculator. आणि या ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी मध्ये जे ट्रेडर इन्व्हॉल्व आहेत त्या ट्रेडरना काय म्हटलेलं आहे तर स्पेक्युलेटर काय म्हटलेलं आहे स्पेक्युलेटर A speculator is a person who trade derivatives, commodities, bond, equities or currency with a high risk in a return for a higher profit. It's very important thing. काय सांगितलेलं आहे बघा स्पेक्युलेटर काय करतायत स्पेक्युलेटर कोण आहे स्पेक्युलेटर हा एक ट्रेडर आहे स्पेक्युलेटर इज अ पर्सन हु ट्रेड डेरिव्हेटिव्ह तो काय काय ट्रेड करतोय डेरिव्हेटिव्ह आहे कमोडिटीज आहे बॉन्ड आहे इक्विटी आहे और करन्सी विथ हाय रिस्क यासाठी तो काय करतोय तर हाय रिस्क घेतो अँड इन अ रिटर्न फॉर अ हाय प्रॉफिट त्याचं इंटेन्शन काय आहे टू अर्न हाय प्रॉफिट स्पेक्युलेटर टेक अ लार्ज रिस्क स्पेक्युलेटर काय करतायत लार्ज रिस्क टेक करतायत स्पेशली विथ रिस्पेक्ट टू anticipation future price movement in the hope of making quick money म्हणजे इन फ्युचर मध्ये तुम्हाला क्विक प्रॉफिट हवा हाय प्रॉफिट हवा यासाठी स्पेक्युलेशन हे केले जाते स्पेक्युलेटर आर नॉट जेन्युइन इन्व्हेस्टर हे जेन्युइन इन्व्हेस्टर आहेत का नाही so they are commonly found in a market where security price fluctuating considerably आणि ज्यावेळी या सिक्युरिटी मध्ये फ्लक्च्युएशन बघायला मिळतं तेव्हा स्पेक्युलेटर काय करतायत ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी ही करतात असं बघायला मिळेल स्पेक्युलेटर टिपिकली डू नॉट हँडल द ऍक्च्युअल फिजिकल कमोडिटी स्पेक्युलेटर do not handle actual physical commodity but take financial position that means long or short with the expectation of profit from the movement in the price of the asset since they are involved in high risk trader म्हणून यांना काय म्हटलं जातं high risk trader असं म्हटलं जातं they have to constantly monitor and analyze technical factors इट ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग ते कुठे कॉन्सन्ट्रेट करताय तिथे टेक्निकल फॅक्टर वरती कॉन्सन्ट्रेट करताय दोज आर अफेक्टिंग ऑन मार्केट इन विच दे आर ट्रेडर स्पेक्युलेटर पे लिटल अटेन्शन टू द फंडामेंटल व्हॅल्यू स्पेक्युलेटर पे लिटल अटेन्शन खूप कमी अटेन्शन ते कुठे कॉन्सन्ट्रेट करतायत तर फंडामेंटल व्हॅल्यूवर कारण त्यांचा मेन कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे टेक्निकल फॅक्टर वरती ऑफ अ सिक्युरिटी and instead focus purely on price movement. The speculator is a distinct from the investor. The investor approach the financial market with the intention of earning dividend and having an appropriation of investment made. On the other hand, the speculator is interested in the price action, thereby making gain. Okay, so त्यांचं intention काय आहे? Making gain. So these are all about introductory part of speculation. So now we start kinds of speculation काय आहे बघा kind of speculators bull a bull is an optimistic speculator
Bull is an optimistic speculator. He anticipate a risk, he anticipate a rise in the price of the security in which he deals. आणि इथे ह्या बल म्हणजे इथे काय केलं जातं तर सिक्युरिटीची प्राइस ही राईज केली जाते. He buys securities with the view to sell them in a future at a higher price. आणि जी काही त्यांची सिक्युरिटी आहे ही इन फ्युचर मध्ये हायर रेटला कशी सेल करता येईल त्याच्यावरती हे बल स्पेक्युलेटर कॉन्सन्ट्रेट करतात and thereby earn more profit. In India, a bull is known as the तेजीवाला. म्हणजे काय आहे एक्झाम्पल दिलेलं आहे तेजीवाला इज अ बल स्पेक्युलेटर. Next is bear. A bear is a pessimistic speculator. He anticipates fall in the price of the security. So bear मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. He sells securities for future delivery. म्हणजे ह्या सिक्युरिटीची डिलिव्हरी कुठे होते तर फ्युचर इन फ्युचर केली जाते. If the price of security fall as expected, he get the price differences. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की इन फ्युचर मध्ये एखाद्या सिक्युरिटीची प्राइस ही काय होणार आहे तर रिड्यूस होणार आहे, फॉल होणार आहे आणि अशा सिक्युरिटी तुम्ही काय करता फ्युचर मध्ये सेल करता. So in India, a bear is also known as the मंदीवाला. इंडिया मध्ये बियर सिक्युरिटीला काय म्हटलेलं आहे स्पेक्युलेटरला मंदीवाला असं म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट असेल. मंदीवाला कोणत्या स्पेक्युलेटरला म्हटलेलं आहे सो मंदीवाला. थर्ड टाइप इज अ स्टॅग. A stag is considered as a caution investor when compared to the bull or bear. So याचं कंपॅरिझन केलेलं आहे दोन्ही सिक्युरिटी स्पेक्युलेटर मध्ये. That means bull and bear. He is a speculator who simply apply for fresh share. इथे हा जो स्पेक्युलेटर आहे हा काय करतो तर फ्रेश शेअर अप्लाय करतो in new company with the sole objective of selling them at a premium profit. याचं इंटेन्शन काय आहे प्रीमियम प्रॉफिट अर्न करणे as soon as get the share allotted. आणि यासाठी शेअर अलॉट केले जातात आणि फ्रेश शेअर अलॉट करून जास्तीत जास्त प्रीमियम काय केला जातो अर्न केला जातो. लमडक. This refers to the condition when a bear is unable to meet his commitment immediately. So लमडक मध्ये काय सांगितलेलं आहे this refers to the condition when a bear is unable to meet his commitment immediately. जेव्हा बियर स्पेक्युलेटर आहे त्यांच्या कंडिशन ते नाही फुलफिल करू शकत तेव्हा काय होणार आहे तर लमडक स्पेक्युलेटर काय करू शकतो सिक्युरिटी ह्या इश्यू करू शकतो. A bear sells security which he does not hold with an expectation the price are going to fall. आणि आपल्याला माहिती आहे बियर सिक्युरिटी मध्ये सुद्धा काय केलं जातं फ्युचर मध्ये सिक्युरिटी ही सेल केली जाते पण त्या सिक्युरिटीची प्राइस ही कशी असणार आहे हाय असणार आहे. सो काय सांगायचं आहे लमडक मध्ये अ बियर सेल सिक्युरिटी विच ही डज नॉट होल्ड. तो काय करत नाही ती सिक्युरिटी होल्ड नाही करत आहे बिकॉज विथ द एक्सपेक्टेशन that price are going to fall. His intention is to buy them a lower price later. On the fixed date, he may not be able to deliver the security as it may not be able in the market. In such a case, the bear is the said to struggling like a lumber. म्हणजे लमडक मध्ये काय असणार आहे जनरली थोडक्यात जर लक्षात ठेवलं तर काय असणार आहे लाईक अ स्ट्रगलिंग लिंक आहे. सो जिथे काय केली जाते सिक्युरिटी काही ठराविक पिरियड साठी होल्ड केली जाते. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज क्रेडिट रेटिंग. सो काय आहे बघा क्रेडिट रेटिंग. Apart from share, company and government collect fund by issuing debt securities such as debenture, fixed deposit, commercial paper, bond, etc. शेअर व्यतिरिक्त कंपनी काय करू शकते कुठून सिक्युरिटी किंवा कुठून फंड हा कलेक्ट करू शकते तर डिबेंचर आहे फिक्स डिपॉझिट आहेत कमर्शियल पेपर आहेत बॉन्ड आहेत यामध्ये.
Safety of the principal, amount and timely payment of interest are two preliminary consideration of an investment decision. म्हणजे कोणताही इन्व्हेस्टर हा कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे, ज्या कंपनीमधून त्याला सिक्युरिटी ही जास्त वाटेल, जी कंपनी इंटरेस्ट हा जास्त पे करेल, अशाच कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कॅन invest easily. Okay, that means they can take easily decision. ज्या कंपनीची financial position good आहे किंवा जी कंपनी जास्त interest पे करते अशा कंपनीमध्ये. So for a lay person it is relatively easy to understand return he would get. They are indicated by the interest rate. However, it is difficult for him to understand safety of his investment as it is based on the perception rather than on fact. आणि फॅक्ट पेक्षा जास्त इम्पॉर्टंट कशाला दिलं जातं तर परसेप्शन. सो क्रेडिट रेटिंग इज युजफुल इन अ सच अ केस. आणि मग इन्व्हेस्टरना एक सेफ्टी देण्याचं काम किंवा इन्व्हेस्टरना एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाच्या अंडर केलं जातं, ह्या क्रेडिट रेटिंगच्या. बिकॉज क्रेडिट रेटिंग प्रोव्हाइड अ स्पेसिफिक सिम्बॉल टू अ पर्टिक्युलर कंपनी. आणि ह्या ज्या काही कंपनी आहे ज्या इन्व्हेस्टमेंट करतात त्या कंपनीना सिम्बॉल देण्याचं काम, रेटिंग देण्याचं काम क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या अंडर केलं जातं. आणि मग रेटिंग वरून तुम्ही जज करू शकता. वी कॅन इझिली फाइंड आउट ऍक्च्युअल पोझिशन और क्लिअर पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन, राईट. सो यामधून क्रेडिट रेटिंग हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करेल. क्रेडिट रेटिंग इज अन ओपिनियन. क्रेडिट रेटिंग काय आहे बघा. क्रेडिट रेटिंग इज अन ओपिनियन ऑन अ फ्युचर ability and the capacity of the issuer to make timely payment of principal amount and interest on this security. सो इथे तुमचं एक ओपिनियन आहे जी त्या एखाद्या पर्टिक्युलर कंपनीची फिनान्शियल पोझिशन काय आहे किंवा फ्युचर ॲबिलिटी काय आहे हे इंडिकेट करण्याचं काम त्या क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या अंडर केलं जातं. इट इज अन असेसमेंट ऑफ द रिस्क परसेप्शन ऑफ द डेब्ट इन्स्ट्रुमेंट बाय अन इंडिपेंडंट एजन्सी. सो ह्या इंडिपेंडंट एजन्सीच्या साहाय्याने तुमच्या सिक्युरिटी ह्या काय केल्या जातात, त्याची व्हॅल्यू ही जज केली जाते. इट टेल अन इन्व्हेस्टर whether the debt instrument is safe or risky. मग क्रेडिट रेटिंग काय सांगतं तर जी सिक्युरिटी आहे यामध्ये किती सेफ्टी आहे किंवा त्या सिक्युरिटी मध्ये किती रिस्क आहे ह्या गोष्टी इंडिकेट करण्याचं काम क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या अंडर केलं जातं. And whether the issuer will be able to pay the interest and repay the principal amount in a time. आणि नक्कीच काय होणार आहे मग क्रेडिट रेटिंगचे जे काही ओपिनियन आहेत किंवा जे रिमार्क आहे यावरून काय करू शकतो आपण, वी कॅन इझिली जज ऍक्च्युअल पोझिशन ऑफ द कंपनी. क्रेडिट रेटिंग इज द सिम्बॉलिकल इंडिकेटर. मग क्रेडिट रेटिंग काय करतं, सो हे लक्षात ठेवा. क्रेडिट रेटिंग इज अ सिम्बॉलिकल इंडिकेटर. म्हणजे प्रत्येक कंपनीला ज्या कंपनीने रेटिंग करून घेतलेला आहे त्या कंपनीला एक सिम्बॉल देतो आणि त्या सिम्बॉल मध्ये खूप सारं मिनिंग आहे ना, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे सिम्बॉल काय करतं, त्या कंपनीची पोझिशन काय आहे फॉर फ्युचर ॲबिलिटी. फ्युचर ॲबिलिटी कशी आहे त्या कंपनीची किंवा त्याबद्दलचं ओपिनियन काय आहे हे सगळे या सिम्बॉल मध्ये इन्क्लूड केलेलं असतं. सो द करंट ओपिनियन ऑफ द रिलेटिव्ह कॅपॅबिलिटी ऑफ द इश्युअर टू सर्व्हिस इट्स debt obligation. So this is introductory part. Rating symbol assigned as a security issue is an indicator of the following. So काय सांगितलेलं आहे, the number and terms of the particular security being issued. म्हणजे जे रेटिंग दिलेलं आहे याचं नेचर, the nature of terms of the particular security being issued, the ability and willingness of the issuer of security to make payment in a time, to probability that the issuer will make default in payment, and the degree of protection available to the investor if the security issue company is liquidated, reorganized or declared bankrupt. So यासाठी क्रेडिट रेटिंग काय असेल तर हेल्प करेल. It should however be noted that credit rating is just an opinion. हे महत्वाचं आहे. क्रेडिट रेटिंग काय आहे, क्रेडिट रेटिंग इज जस्ट अन ओपिनियन अबाउट सेफ्टी ऑफ द डेट इन्स्ट्रुमेंट. म्हणजे ज्या काही सिक्युरिटीज आहेत, इन्स्ट्रुमेंट आहेत, याच्यामध्ये
किती सेफ्टी आहे याच्याबद्दलचं ओपिनियन देण्याचं काम क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या अंडर केलं जातं. It is not a guarantee. It's very important. It is not a guarantee of credit quality or future credit risk. आता हे बेसिकली काय सिस्टीम असते बघा, क्रेडिट रेटिंग जेव्हा तुम्ही करून घेताय एखाद्या कंपनीचं, तेव्हा कंपनी काही इन्फॉर्मेशन त्या क्रेडिट रेटिंग एजन्सीला प्रोव्हाइड करते आणि ते इन्फॉर्मेशन वरून क्रेडिट रेटिंग गिव्ह अ स्पेसिफिक सिम्बॉल आणि मग या सिम्बॉल वरून मग तुम्ही तुमच्या कंपनीचं जजिंग करू शकता. अशी एक प्रोसेस असते. म्हणजे जी कंपनी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल त्यावरून त्याचं ओपिनियन दिलं जातं. सो प्रत्येक वेळी ही इन्फॉर्मेशन क्रेडिट रेटिंग एजन्सी काय करते, ह्या व्हेरीफाय करण्याचं काम करते, ओके. पण ती कंपनी दिलेली इन्फॉर्मेशन राईट असेल याची पॉसिबिलिटी आहे का? नाही. म्हणून इथे सांगितलेलं आहे, इट इज नॉट अ गॅरंटी. इट इज नॉट अ गॅरंटी ऑफ क्रेडिट क्वालिटी or a future credit risk. A high rating does not guarantee repayment. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट मध्ये बघू की त्याचे काही सिम्बॉल आहेत, लाईक अ ट्रिपल ए आहे, ट्रिपल बी आहे, ट्रिपल सी आहे. सो लाईक रेटिंग हे हाय जर असेल तर त्याची गॅरंटी आहे का की इन फ्युचर मध्ये ही कंपनी काय करेल, तुम्हाला जास्त सिक्युरिटी पे करेल किंवा जास्त रेट पे करेल, repayment proper करे? No. So high rating does not guarantee repayment of the debt amount and the interest there. Okay. So credit rating varies with the performance of the company. Better performance and repayment capacity may improve the rating of the debt instrument. Rating is done for the particular issue and not for the company or the issuer. Rating is done for the particular issue and not for the company or for the issuer. म्हणजे तुम्ही जितकी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यावरून पर्टिक्युलर सिक्युरिटी साठी तुम्ही रेटिंग देते, ओव्हरऑल कंपनीसाठी नाही. ऑल टाइप्स ऑफ द डेप्ट इन्स्ट्रुमेंट कॅन बी रेटेड. ऑल टाइप्स ऑफ द डेप्ट इन्स्ट्रुमेंट कॅन बी रेटेड म्हणजे कोणतेही असू दे टाइप मध्ये. यामध्ये सिक्युरिटी आहे, बॉन्ड आहे, डिबेंचर आहे, व्हॉट एव्हर. ओके. जे काही डेप्ट इन्स्ट्रुमेंट आहेत त्या सगळ्याचं रेटिंग केलं जाऊ शकतं. मग पुढे सांगितलेलं आहे की कोणते आहेत ते, दॅट इज कमर्शियल पेपर, ओके, इंटर कॉर्पोरेट डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट, बॉन्ड, डिबेंचर एक्सेट्रा. या सगळ्यांचं रेटिंग क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या सहाय्याने केलं जाऊ शकतं. Even we see rating done for the mutual bond. Next, credit rating are not indicator for market liquidity of the debt security. Credit rating are not indicator of market liquidity. Market liquidity indicate करते का credit rating? No, of a debt security or its price in the secondary market. फक्त जसं की आपण सांगितलेलं आहे, जे इन्फॉर्मेशन दिलेले आहे तुम्ही सिक्युरिटीचं, त्या सिक्युरिटीचे जस्ट व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि मग तुमच्या सिक्युरिटी बद्दल एक ओपिनियन देण्याचं काम क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या अंडर केलं जातं. दॅट इज व्हाय हियर से क्रेडिट रेटिंग आर नॉट इंडिकेट ऑफ द मार्केट लिक्विडिटी. मार्केट लिक्विडिटी इंडिकेट नाही केली जाते. क्रेडिट रेटिंग आर नॉट अ इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस or buy, hold or sell recommendation. क्रेडिट रेटिंग तुम्हाला रिकमेंडेशन देते का किंवा इन्व्हेस्टमेंट साठी ऍडवाइस करतं का? नाही. तर तुम्ही ही इन्फॉर्मेशन जस्ट काय करू शकता, व्हेरीफाय करू शकता. वेल, कधी करू शकता? जेव्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट डिसिजन घ्यायचे आहे तेव्हा. देर आर जस्ट वन फॅक्टर इन्व्हेस्टर मे कन्सिडर इन मेकिंग इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट, ऍडव्हान्टेजेस और बेनिफिट्स ऑफ क्रेडिट रेटिंग. हे ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत. सो क्रेडिट रेटिंगचे ऍडव्हान्टेजेस त्या कंपनीला सुद्धा होणार आहेत आणि इन्व्हेस्टरला सुद्धा होऊ शकतात. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल क्लिअर बेनिफिट्स ऑफ इन्व्हेस्टर. काय आहेत बघूया आपण. इन्व्हेस्टमेंट डिसिजन. Credit rating give an idea about creditability of the issuer, risk factor involved, safety of investment and so on. So credit rating मुळे काय होणार आहे? Credit rating give an idea. Credit rating काय करेल? एक आयडिया प्रोव्हाइड करेल to the investor for take the investment decision.
or this help an investor in taking investment decision. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेण्यासाठी क्रेडिट रेटिंग हेल्प करते. पिरियडिक रेटिंग. The rating agency undertake periodic review of the instrument rated by them. These enable the investor is taking decision about holding or selling the instrument. म्हणजेच क्रेडिट रेटिंग काय करतं की एक जो सिम्बॉल दिलेला आहे त्याचा ठराविक पिरियड दिला जातो. त्या पिरियड मध्ये मग त्या सिक्युरिटी बद्दल ओपिनियन दिलं जातं. That is why here say the rating agency undertake periodic review of the instrument. And these enable the investor in taking decision about holding or selling the security. मग तुम्ही त्या सिम्बॉल वरून जज करू शकता किंवा सिम्बॉल वरून फाइंड आउट करू शकता की ही सिक्युरिटी होल्ड करायची आहे, ही सिक्युरिटी सेल करायची आहे. ओके. नेक्स्ट, एक्सपर्ट गाइडेंस. Credit rating provide an investor an independent and professional judgment about the quality of the instrument, which is the investor would not be able to evaluate on his own. Hence, the quality of their investment decision improve. The financial loss to the investor is minimized. आणि नक्कीच काय होऊ शकतो, जो काही तुमचा financial loss आहे ते minimize होऊ शकतो. कारण क्रेडिट रेटिंग काय करते, तुम्हाला ह्या एक्सपर्टच्या साहाय्याने हियर प्रोव्हाइड अ पर्टिक्युलर गायडन्स टू टेक द इन्व्हेस्टमेंट डिसिजन. आणि तुम्ही इझिली काय करू शकता, ह्या सिम्बॉलच्या साहाय्याने इन्व्हेस्टमेंट डिसिजन हे घेऊ शकता. नेक्स्ट, मिनिमाइज इन्व्हेस्टमेंट रिस्क. Credit rating give an idea about the probability of default in repayment of the principal amount and interest thereof. So credit rating give an idea. Credit rating काय करते, give an idea about the probability of the default in repayment. म्हणजे पर्टिक्युलर सिक्युरिटी इश्युअर कंपनी रिपेमेंट करू शकते का, याची एक प्रोबॅबिलिटी देण्याचं काम क्रेडिट रेटिंग अंडर केलं जातं. It also help them in finding out risky investment. It also very important. ज्या सिक्युरिटी मध्ये रिस्क आहे अशा बेसिकली अशा सिक्युरिटीचे सिम्बॉल जे आहे ते डी असतात किंवा EEE असतात, CCC असतात. सो वी कॅन इझिली फाइंड आउट ओके दिस इज रिस्की सिक्युरिटी. ही काय आहे तर रिस्की आहे. these are not risky security whatever it may be. By hitting such an investment this can be made relatively secure. आणि मग नक्कीच आपली काय होणार आहे तर जी रिस्क आहे ते मिनिमाइज होऊ शकते विथ द हेल्प ऑफ क्रेडिट रेटिंग सिम्बॉल. नेक्स्ट, वाइडर चॉइस ऑफ इन्व्हेस्टमेंट. क्रेडिट रेटिंग enable an investor to choose security out of several alternative available. म्हणजे असं आहे का की तुम्हाला इथे फक्त काही 2च आणि 3च ऑप्शन अवेलेबल करून दिले, नो. So credit rating enable to investor to choose the security out of several alternative available. इथे खूप सारे अल्टरनेटिव्ह आहेत तुमच्याकडे. So we can choose a safety security. ज्यामध्ये सेफ्टी आहे, ज्यामध्ये रिस्क कमी आहे, ही सिक्युरिटी आपण काय करू शकतो, इथे चूज करू शकतो. Such a decision depends on his personal requirement, रिस्क फॅक्टर आणि सेफ्टी फॅक्टर अँड सो ऑन. म्हणजे आपण नक्कीच जी क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे त्यांना सांगू शकतो की AAA मध्ये कोणत्या सिक्युरिटी आहेत, BBB मध्ये कोणती सिक्युरिटी आहेत, D आणि E मध्ये ह्या सिक्युरिटी मला नाही काय करायचे आहेत तर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायचे. दॅट मीन्स पर्सनल रिक्वायरमेंट. ज्या तुमच्या पर्सनल रिक्वायरमेंट आहे, जो रिस्क फॅक्टर जिथे कमी आहे, जिथे सेफ्टी जास्त आहे, अशा इन्व्हेस्टमेंट किंवा अशा सिक्युरिटी तुम्ही इथे चूज करू शकता. That is why here said wider choice of investment. Next, save time. Credit rating provide update financial information. It's also very important thing. म्हणजे जसं की सांगितलं तुम्हाला क्रेडिट रेटिंग जो सिम्बॉल प्रोव्हाइड करणारा आहे हा ठराविक पिरियड साठी असतो. That means credit rating provide update financial information about the issuer company. The investor need not spend time and efforts on collecting and analyzing such information about the creditability of the company. For example, जर एखाद्या इन्व्हेस्टरला इन्व्हेस्टमेंट करायची आहे पर्टिक्युलर कंपनीमध्ये, मग तो त्या कंपनीकडे जाईल, त्या कंपनीचे फिनान्शियल पोझिशन चेक करेल,
it's like a lengthy process ना. So that is why credit rating काय करते, credit rating provides such a types of information that means investor can take a easily decision. आणि इन्व्हेस्टरना जी जी इन्फॉर्मेशन महत्वाची आहे अशी इन्फॉर्मेशन मात्र क्रेडिट रेटिंग मधून काय होऊ शकते, अवेलेबल होऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अपडेट फिनान्शियल इन्फॉर्मेशन ही अवेलेबल होऊ शकते. Then easy understanding of investment proposal. Investor require no analytical knowledge on their part about the issuer company. इन्व्हेस्टर कडे काही अनालिटिकल नॉलेज असण्याची गरज आहे का, नाही. जसं की आपण सांगितलं काही एक्सपर्ट प्रोफेशनल पर्सनच्या साहाय्याने वी कॅन इझिली जज. ठीक आहे, सिक्युरिटी ओके, ट्रिपल एचं काय आहे मिनिंग किंवा ट्रिपल बीचं काय आहे मिनिंग, वी कॅन इझिली फाइंड आउट. ओके, कारण यामध्ये प्रोफेशनल पर्सन तुम्हाला काय केलेले आहेत, गायडन्स करण्यासाठी अवेलेबल करून दिले जातात. So depending upon rating symbol assigned by the rating agency, they can take investment decision. Credit rating is generally expressed in alphabetic or alphanumerical term. हे महत्वाचं आहे. क्रेडिट रेटिंग जे दिलं जातं हे अल्फाबेटिकल किंवा अल्फान्यूमरिकल मध्येच असणार आहे, कुठेही डिस्क्रिप्टिव्ह मध्ये नाहीये किंवा तुम्हाला समजूच नाही शकणार अशा सिम्बॉल मध्ये नाहीये. तर याचे खूप सिंपल सिम्बॉल असतात, लाईक ट्रिपल ए हे एक्झाम्पल पण दिलेलं आहे. ट्रिपल ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. मग त्याचं एक मिनिंग आहे की ट्रिपल ए म्हणजे काय आहे की सेफ्टी आहे, बी कशी आहे तर मॉडरेट लेवलची आहे, सी आहे ही सबस्टेन्शियल आहे, डी आहे ही डिफॉल्ट आहे. म्हणजे असे जे काही सिम्बॉल आहेत आणि त्याचं मिनिंग आहे ते क्लिअरली इंडिकेट केलं जातं. And last point is institutional investor. Credit rating also helps institutional investor to make the investment decision. It helps them managing their investment portfolio. आणि इथे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरना सुद्धा क्रेडिट रेटिंग काय करेल, हेल्प करेल. नेक्स्ट, benefit to the issuer company. Easy to raise resources. A high rating security make investment in the company attractive and reasonable secure. आणि नक्कीच म्हणू शकतो की ज्या कंपनीचे सिम्बॉल हे फॉर एक्झाम्पल ट्रिपल ए सारखे आहे, ती कंपनी काय करेल, कॅन इझिली राईज रिसोर्सेस, कॅन इझिली कलेक्ट ह्यूज फंड बिकॉज दे क्रिएट अ गुड इमेज इन द माइंड ऑफ इन्व्हेस्टर. देन कॉर्पोरेट इमेज, जसं की आपण आता सांगितलं, इथे कॉर्पोरेट इमेज काय होणार आहे, company with high rated instrument enjoy better goodwill and corporate image in the eyes of investor, customer, creditor, shareholder etc. म्हणजे क्रेडिट रेटिंगचा ऍडव्हान्टेजेस हा फक्त इन्व्हेस्टर साठी आहे का, नाही. तर त्या कंपनीची एक गुड इमेज क्रिएट होणार आहे इन द माइंड ऑफ स्टेक होल्डर. लक्षात ठेवा, म्हणजे फक्त इन्व्हेस्टरना नाही तर यासाठी कस्टमर आहेत, क्रेडिटर्स आहेत, शेअर होल्डर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, राईट. सो ह्या सगळ्यांच्या माइंड मध्ये एक कंपनीची गुड इमेज क्रिएट होऊ शकते. थर्ड पॉइंट इज मार्केटिंग टूल. क्रेडिट रेटिंग हेल्प कंपनी टू मार्केट देअर सिक्युरिटी. हाय क्रेडिट रेटिंग कॅन बी यूज टू युनिक सेलिंग पॉइंट. त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, USP, दॅट मीन्स युनिक सेलिंग पॉइंट, टू प्रमोट देअर सिक्युरिटी. आणि नक्कीच हाय रेटिंग ज्याचं आहे त्याची एक आयडेंटिटी क्रिएट होईल, दॅट मीन्स युनिक सेलिंग पॉइंट क्रिएट होईल आणि नक्कीच ही मार्केटिंग टूल आपण यूज करू शकतो. दस हायर क्रेडिट रेटिंग ऍक्ट इन द मार्केटिंग टूल्स इन डेव्हलपिंग कॉन्फिडन्शियल इन द माइंड ऑफ कस्टमर. आणि कॉन्फिडन्स क्रिएट करण्याचं काम ह्या रेटिंग एजन्सीच्या अंडर केलं जाऊ शकतं. रिड्यूस कॉस्ट ऑफ पब्लिक. A company with high rated instrument has to make
least effort in the rising fund from public. It can reduce its expenditure on praise and publicity. Rating facilitated best pricing and timing of issue. आणि ज्या कंपनीचं रेटिंग बेस्ट आहे ती कंपनी काय करेल तर त्यांच्या सिक्युरिटीची प्राइस सुद्धा हाय करेल. दॅट मीन्स रिड्यूस कॉस्ट ऑफ पब्लिक इश्यू. पब्लिक इश्यूला ज्या सिक्युरिटी इश्यू करायचे आहेत त्याची कॉस्ट सुद्धा रिड्यूस होऊ शकते. फॅसिलिटेड ग्रोथ. बेटर क्रेडिट रेटिंग अनेबल कंपनी टू ऑब्टेन फंड इझिली. जसं की आपण म्हणतो ओके ज्या कंपनीचे रेटिंग बेस्ट आहे that means this company can easily collect, can easily obtain huge fund. Such a company can utilize the fund for expansion and diversification activity. आणि जो ह्यूज फंड आहे तो आपण कुठे यूज करू शकतो मग तो एक्सपान्शन साठी असू शकेल किंवा डायव्हर्सिफिकेशन साठी यूज केला जाऊ शकतो. नेक्स्ट सेल्फ डिसिप्लिन. क्रेडिट रेटिंग एजन्सी मेक अ पिरियॉडिक रिव्ह्यू. ते काय करतात तर पिरियॉडिक रिव्ह्यू हे इंडिकेट करतात ऑफ द रेटिंग असाइन्ड बाय देम. हेन्स कंपनी हॅव टू टेक इफोर्ट टू मेंटेन और इम्प्रूव रेटिंग. दिस इंटरटेट फिनान्शियल डिसिप्लिन इन द मॅनेजमेंट. आणि जसं की आपण म्हणतो ओके जर एखाद्या कंपनीला BBB हा सिम्बॉल मिळाला म्हणजे मॉडरेट लेवलचा आहे असं आपण अज्युम करतो. अज्युम इन द सेन्स की इट इज राईट ना. जर बी मध्ये एखादं रेटिंग असेल तर ती कंपनी काय इफोर्ट करेल की आपलं रेटिंग हे नेक्स्ट पिरियड मध्ये ए मध्ये कसं जाईल. दॅट मीन्स सेल्फ डिसिप्लिन सुद्धा त्या कंपनीला होऊ शकतात किंवा याचे ऍडव्हान्टेजेस हे बघायला मिळू शकतात. सो क्रेडिट रेटिंग एजन्सी मेक अ पिरियडिक रिव्ह्यू ऑफ द रेटिंग असाइन्ड बाय देम. हेन्स कंपनी हॅव टू मेक इफोर्ट टू मेंटेन और इम्प्रूव्ह द रेटिंग. म्हणजे नक्कीच जर निगेटिव्ह असेल तर जर कंपनीचा रिमार्क कमी असेल तर ते काय करते मेंटेन करते आणि त्यासाठी काही इफोर्ट्स हे एक्स्ट्रा देते. लास्ट पॉइंट डिटरमाइन द रिटर्न. डिटरमाइन द रिटर्न. रेटिंग प्रोवाइड अ बेसिक to the company to determine the return to be paid on the investor. Return are compared to the perceived risk. आता बेसिकली माहिती आपल्याला हे रिटर्न कशावरती असतं तर रिस्क वरती डिपेंड असतं. ज्या सिक्युरिटी मध्ये जास्त रिस्क आहे त्या सिक्युरिटी साठी इंटरेस्ट सुद्धा जास्त असणार आहे. हाय द रिस्क हायर विल बी द रिटर्न अँड वाइस वर्सा. ज्या रिस्क मध्ये ज्या सिक्युरिटी मध्ये रिस्क कमी आहे त्याचा रिटर्न सुद्धा कसं असणार आहे तर कमी असणार आहे. Reduce cost. Last benefits intermediary. Stockbroker and other financial intermediary like merchant banker and portfolio manager have to make less effort in pursuing their client to select an investment proposal of making investment in highly rated instruments. मग आता इथे इंटरमिजिएटरीना वेगळी काही इफोर्ट घ्यावे लागतात का इन्व्हेस्टरना कन्व्हिन्स करण्यासाठी. नो. बिकॉज इन्व्हेस्टर कॅन टेक इझिली डिसिजन विथ द हेल्प ऑफ क्रेडिट रेटिंग सिम्बॉल. जर तुमच्या समोर काही क्रेडिट रेटिंग सिम्बॉल असतील आणि त्या सिम्बॉलचं मिनिंग तुम्हाला क्लिअर असेल तर इन्व्हेस्टर काय करू शकतात इन्व्हेस्टर कॅन टेक इझिली डिसिजन. राईट. म्हणजेच हा बेनिफिट जसा कंपनीला आहे जसा इन्व्हेस्टरला आहे तसा इंटरमिजिएटरीला सुद्धा होऊ शकतो. So thus, rating enable them to save time, energy cost and manpower in conceiving their plan. म्हणजे आपल्याला ते कन्व्हिन्स करायची गरज नाही. तिथे त्या इंटरमिजिएटरी एनर्जी सेव्ह होऊ शकते, कॉस्ट सेव्ह होऊ शकते, टाइम सेव्ह होऊ शकतो आणि मॅनपॉवर सुद्धा तिथे त्याला कमी काय करावं लागेल तर इंटरव्हेट करावं लागेल. सो दीज आर ऑल अबाउट क्रेडिट रेटिंग एजन्सी. होप सो तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल. हे डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारलं असेल चालेल.